वाळला ना चांगला. फार खणखणीत. आता शिन आलाय भोपार मशीन वाल्याला फोन करू करू. 20 4 गुंठे दिवस गहू झाले, आहे. 4 दिवस वाट पाहतोय मशीन वाल्याची. हे पा गहू असा भारी झाला. घरी गेले वाळवायची गरजच नाही पडणार माझ्या माहिती. हो ते आहे, पण आहे ना गहू आता हे नको व्हायला, तो दाणे गळून जातील नाही ते. पाहिलं काय भारी गहू झाले. कडकड वाजत एक पाय दादा खाली. चांगले द्या. अवघड झाले भाऊ पण मशीन वाल्यांचं लय. म्हणजे जेव्हा गहू पेरला का तर असं वाटलं होतं सगळ्यात एक नंबर आमचाच गहू आहे. पण आज जेव्हा गहू काढायची वेळ आली का आमचा नंबर लागा ना. आज जवळ 5 दिवस झाले रोज मशीन वाला म्हणतो येतो येतो, इकडं खळ चालू आहे तिकडं खळ चालू आहे. 100% तुमच्याकडं. आज सकाळी 10:30 वाजता येणार होते. 10:30 ला आवरून बसलो ते आणि नाही 12 साडेबारा वाजेपर्यंत येतो. इथं अर्जंट एक खळ आले ते झालं. 12:30 फोन केला ते म्हणे मशीनचा गेअरच तुटलाय म्हणे. तो गेअर नीट करतो. 2-3 गरके राहिले ते मारितो. आता जवळपास 3 वाजत आलेत. तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे ना. हा ना, आज माझ्या मावशी जागरण गोंधळे म्हणलं सकाळी 10:30 ला येणार आहे मशीनवाला. गहू बिऊ काढू 12-1 वाजता निघू आम्ही. अहो कायचं काय माझ्यामुळं मी मम्मीला थांबून दिलं. तिला म्हणलं थांब आपण दोघी संगत जाऊ म्हणलं. आणि त्याच्या आज एका ठिकाणी कार्यक्रमाला ऑफर होती जायचं होतं पण इकडे मावशीचा कार्यक्रम आहे ना. आज मावशीच कार्यक्रम आहे तिकडे जागरण गोंधळाला जाणं गरजेचं आहे. म्हणलं आता काय करावं डोकं चालन ना. जाऊ नको चालू डोकं जर आवर जाऊन काय होतं कार्यक्रमाला जायला. गव्हाचं कसं करतात मग तुम्ही? ए सांडंग गहू ल्या आदळ गव्हाला लय अलगत घुसलं ते काय करू. चला किती होईन काय ना. काय माहिती आता जो होईन तो होईन. 20 चांगला गुंठे होईन. 20 गुंठे आहे ना हे. 20 गुंठे हम्म. गहू भारी आला पण आता काय मशीन वालाच कधी येईन ते येऊ. चला चलो. चलो.